हरे कृष्णा. भजन करूया थोडं. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरवनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी परकटावरी ठेवनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. का म्हणे माझे येची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी परकटावरी ठेवनिया. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राम. जय राधा पंढरीनाथ राधा पंढरीनाथ राम. जय विठ्ठल कुमाय विठ्ठल कुमाय विठ्ठल कुमाय. जय विठ्ठल कुमाय. जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय. जय गौरनिताय. जय प्रभुपद 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 श्रील प्रभुपद. जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. जय गुरुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम्. कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवं चैतन्येश्वरम्. हरे कृष्ण. आजचा अभंग आहे माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. अभंगाचे बोल आहेत. विश्वासिया नाही लागत सायास. विश्वासिया नाही लागत सायास. अनायासे रस अंगा येतो. अनायासे रस अंगा येतो. लेकराच्या हाते घास मागे माता. लेकराच्या हाते घास मागे माता. ओरसोनी चित्ता सुख पावे. ओरसोनी चित्ता सुख पावे. गौरव तो मानी आरुषा वचनी. गौरव तो मानी आरुषा वचनी. भूषण ते वाणी मिरवावी. भूषण ते वाणी मिरवावी. तुका म्हणे आहे सकळ ही साक्षी. तुका म्हणे आहे सकळ ही साक्षी. माझा तो कै पक्षी पांडुरंग. माझा तो कै पक्षी पांडुरंग. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति सुपदान्तिकम्.
वंदेहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधाकृष्ण पादां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिण्य विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो मावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिषे नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये लीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुकामने अभंग तुकारामाचे आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून भक्ताचं आणि भगवंताचं आदान प्रदान जसं आईचं आणि लेकराचं आदान प्रदान असतं वात्सल्य प्रेम जसं गाय आणि बछडा यांच्या दोघांमध्ये प्रेम असतं त्याला म्हणतात वात्सल्य वत्स वत्स म्हणजे बछडा छोट पाडस गाईचं पिल्लू त्याला म्हणतात वत्स आणि त्याच्यापासून वात्सल्य रस वात्सल्य प्रेम आई आणि लेकरामध्ये असतं जसं गाय आणि वासरामध्ये असतं तसं भगवंत आणि भक्तामध्ये असतं हे महाराज या अभंगामध्ये सांगतायत 4 चरणाचा सुंदर अभंग आहे महाराजांचे सर्वच अभंग सुंदर आहेत पण आमची बुद्धी तिथपर्यंत पोचायला सुंदर व्हायला वेळ लागतो तर आपण या अभंगामध्ये महाराज काय सांगतायत कशा प्रकारे वात्सल्य प्रेमाचं वर्णन करतायत ते पाहणार आहोत पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत विश्वास या नाही लागत सायास विश्वास विश्वास म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा म्हणजे विश्वास भगवंतावर विश्वास गुरुवर विश्वास शास्त्रावर विश्वास गीता भागवत रामायण भगवंतावर विश्वास श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय चैतन्य चरितामृत मध्ये कृष्ण भक्ती कहले सर्व कर्म कृत है भगवान कृष्णाची भक्ती केली की सर्व कर्म पूर्ण होतात तुमच्याकडे सगळं आहे गाडी आहे घोडा आहे घर आहे शेती आहे बँक बॅलन्स आहे अकाउंट आहे पासबुक आहे सगळं आहे पण तुमच्या सोबत कुणी नाहीये शून्यायितम जगत सर्व सगळं आहे पण सोबत कोण नसेल तर फॉरेन मध्ये लोक काय करतात कुत्रं पाळतात घरामध्ये ठेवतात त्याला जसं नातेवाईक आपण आदान प्रदान करतो एकत्र राहतो घरामध्ये कुटुंब पद्धतीमध्ये तसं ते काय करतात कुत्र्याला घरात ठेवतात त्याच्याशी आदान प्रदान करतात पाश्चात्य देशामध्ये आणि त्याचं उदाहरण भारतामध्ये दिसू लागलेलं आहे बरेच लोक बघा सकाळी कुत्रे घेऊन फिरायला जातात ते स्वतःसाठी फिरायला जात नाहीत कुत्र्याला फिरवायसाठी जातात भगवंताच्या मंदिरात जात नाहीत भक्तासाठी फिरत नाहीत भगवंतासाठी फिरत नाहीत स्वतःच्या आत्म्यासाठी फिरत नाहीत कुत्र्यासाठी फिरतात यम यम वापी स्मरण भावम त्यजेत त्यंते कलेवरम आणि जर अंतकाळी त्या कुत्र्याचं स्मरण झालं
तर त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. अंतकाळी आपल्याला काय आलं पाहिजे? भगवंताचं स्मरण. अंते नारायण स्मृती, भागवत सांगतो. तर भगवंताचं स्मरण आपल्याला अंतकाळी झालं पाहिजे, तर आपण मुक्त होतो. तर आपण वैकुंठामध्ये, गोलोकमध्ये जातो, भगवंताच्या धामामध्ये जातो. आणि भगवंताचं धाम कसं आहे? चिंतामुक्त, जिथं कुठली चिंता नाहीये, कुठलंही बिल तिथे येत नाही, कुठली गोळी औषध डॉक्टर नाहीये, कुठलाही रोग तिथं होत नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी. हरे कृष्ण. आवाज आवाज नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे कट झाला. तर श्रद्धा शब्दे दृढ विश्वास. आपला काय पाहिजे? भगवंतावर विश्वास पाहिजे. विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रस अंगा येतो. ज्याचा भगवंतावर विश्वास आहे त्याला कुठलाही सायास करावा लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाहीत, कुठलेही कष्ट करावे लागत नाहीत. भगवंताचे भक्त बघा शांत बिंदास्त असतात. कृष्ण भक्त बिंदास्त अतएव शांत, आणि ते कुठले कष्ट करताना दिसत नाहीत. तर लोक म्हणतात त्यांचं चालतं कसं? भगवंत सगळ्या जगाला चालवतो, मग ह्यांना नाही चालवणार का? योगक्षेमम वहाम्यहम. हत्तीला पण भगवंत चारा अन्न देतो, मुंगीला पण देतो, मग भक्तांना देणार नाही का? तर अशा प्रकारे भगवंताचे भक्त कुठलाही सायास न करता भगवंतावर विश्वास ठेवतात. आणि जेव्हा भगवंतावर विश्वास ठेवतात, अनायासे रस अंगा येतो. अनायास, कुठलाही प्रयास न करता, कुठलेही कष्ट न करता, कुठली धावपळ न करता अनायास काय होतो? रस अंगा येतो. भक्तीमध्ये रस आहे, अनेक प्रकारचे रस आहे. 5 मुख्य रस आहेत.
12 रस आहेत. 12 मध्ये 5 मुख्य रस आहे. शांत रस, दास्य रस, माधुर्य रस, असे 5 मुख्य रस आहे. साख्य रस. तर हे अनायासे रस अंग येतो. भक्तीमध्ये काय होतो? रस प्राप्त होतो. जोपर्यंत तुम्हाला रस मिळत नाही, रस म्हणजे काय? स्वाद, टेस्ट. तर आम्ही रसगुल्ला खाल्ला आणि रसगुल्ला कडू असेल, त्यात कारलं घातलं असेल किंवा कडुनिंब घातलं असेल, रसगुल्ला बनवला तर त्यात साखर नाही टाकली, गुळ नाही टाकला, त्यात काय टाकलं? कडुनिंब. तर त्यात तुम्हाला रस येईल का? गोडी येईल का? स्वाद मिळेल का? आमची अपेक्षा काय आहे? रसगुल्ला म्हणजे गोड असतो, स्वीट. पण ते कडू लागलं तर आम्ही फेकून देणार, म्हणाले रसगुल्ला नाहीये. तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट बदललेलं आहे. जेव्हा त्याच्यामध्ये रस आपल्याला येतो, जेव्हा गोडी लागते, जेव्हा आपण भगवंतावर विश्वास ठेवतो, भगवंताच्या नामामध्ये. तुका म्हणे मज लागलीसे गोडी, ते जीवेन सोडे ऐसे झाले. पांडुरंगाचं नाव, विठ्ठलाचं नाव एवढं गोड आहे. तुकाराम महाराजांना गोड लागतो, पण आम्हाला लागत नाही. कारण आमचे इंद्रिय भौतिक विषयामध्ये अडकलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांचे विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण झालेला आहे. त्यांनी गोड खाल्लं तरी गोडच लागतो, कडू खाल्लं तरी गोडच लागतो. गोड कडूच्या पलीकडे द्वंद्वातीत अशा प्रकारे महाराज आहेत. आणि म्हणून ते सांगतायत अनायासे रस अंगा येतो. त्यांना रस प्राप्ती होते, स्वाद प्राप्त होतो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत लेकराच्या हाते घास मागे माता. आई काय करते? लहान मुलाला घास भरत असते. हा चिवचा घास, हा काऊचा घास. ते मूल खायला नको म्हणतो. त्याला माहित नाही आपण खाल्लं पाहिजे, आपलं पोषण होणार आहे. त्याला वाटतं आई उगाचच त्रास देते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वच आहे. लेकराचे किती अन्याय असले तर आई वडील काय करतात? सहन करतात. आई 9 महिने पोटामध्ये सहन करते आणि मोठं होईपर्यंत पुन्हा त्याला सांभाळते आणि मोठं झाल्यावर सुद्धा सहन करते. तिचं नाव आई आहे. आणि त्याच प्रेमाचं नाव आहे वात्सल्य. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिच आहे. तर ती आई काय करते? लेकराला घास भरवत असते. बघ बघ, तिचं चांदोबा दिसतोय, चंदामामा दिसतोय, कावळा दिसतोय, चिमणी दिसते, असं म्हणून ते खाऊ घालत असते. आणि जेव्हा ते लेकराच्या हाते घास मागे माता, ते लेकरू, लहान लेकरू बोबडत असतं आणि आई कसं त्याला खाऊ घालते, भरवते, तसं ते लेकरू काय करतं? एक घास आईला भरवतं. आईला अपेक्षा आहे, आईला वाटतं लेकरांनी मला भरवावं. हे प्रेमाचं आदान प्रदान आहे. आईला भूक लागलेली नाहीये, पण लहान मुलाचं कौतुक आहे संचिताचे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा कौतुक येतं. अनेक अडचणी येतात, सुखदुःख येतात. हे पण कौतुक आहे. कशाचं? संचिताचं. प्रारब्ध संचित क्रियमान. आम्ही जे पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे, कर्मना दैव नेत्रेनं, ते संचित बनून, ते प्रारब्ध संचित बनून या जन्मामध्ये आम्हाला भोगावं लागतो. आणि आम्ही म्हणतो भगवंता, आम्ही काय चांगलं केलं, वाईट केलं नाही लोकांचं, मग आम्हाला असं का त्रास देतो, असं का संकट आमच्यावर येतो? पूर्वजन्मामध्ये भीष्माचार्यांनी 100 जन्मापूर्वी काय केलं होतं? बाणाच्या टोकाने धरून एक रस्त्यावरचा सरडा फेकला होता, काटेरी कुंपणावर, काट्यावर. आणि तो सरडा त्या काट्यामध्ये अडकून मरण पावला होता. किती? 100 जन्मापूर्वी. त्याचं फळ त्यांना कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये मिळालं. त्यांच्या अंगाला एवढे बाण लागले होते, 1 इंचही जागा शिल्लक नव्हती. जिकडं बघावं तिकडं बाण अर्जुनाने मारलेले. भीष्माचार्य सुद्धा भगवंताशी आदान प्रदान करत होते. कुठल्या रसामध्ये? वीर रसामध्ये.
भीष्माचार्य बाण मारायचा अर्जुनाला आणि अर्जुन बाण मारायचा भीष्माचार्यांना. भीष्माचार्याला एवढे बाण लागले पण दुःख झालं नाही. आणि शरपंजरी एवढे दिवस पडले आणि धर्म, पांडव, भगवंत सगळे त्यांना भेटायला आले आणि एवढं ज्ञान दिलं त्यांनी. राजधर्म काय आहे, स्त्री धर्म काय आहे, अनेक प्रकारचा शास्त्रार्थ. आपल्याला एक सुई टोचली डॉक्टरनी इंजेक्शन करताना तरी आपण कितीतरी वेळ अस्वस्थ होतो. पण एवढे बाण लागले होते पण त्यांना त्याचं दुःख नव्हतं. तरी ते काय करत होते? ज्ञान धर्मराज युधिष्ठिर महाराजांना, पांडवांना धर्मराजाच्या प्रश्नाची उत्तरं देत होते. शास्त्राचं ज्ञान सांगत होते. ते महान भक्त आहेत. मरावं कसं आणि जगावं कसं, लाईफ, हाऊ टू डाय आणि हाऊ टू, कशा प्रकारे जीवन जगावं आणि कशा प्रकारे मरावं हे शास्त्रातून, भीष्माचार्याच्या उदाहरणातून आपण पाहू शकतो. तसं आई काय करते? लेकरू घास ज्या वेळेस खाऊ घालतो आईला, आईला अपेक्षा असते लेकरानं काहीतरी क्रिया करावी. जसं लेकरू रांगायला सुरू करतं, आईला आनंद वाटतो. लेकरू या कुशीवरून त्या कुशीवर होतो, आईला आनंद वाटतो. नंद महाराज उत्सव करतात, अनेक प्रकारचा उत्सव होतो. कृष्ण बाल लीलेमध्ये अनेक राक्षसांना मारतात आणि भगवंताचा अभिषेक होतो. गोमूत्राने अभिषेक करतात आणि उत्सव करतात, दान करतात, धर्म करतात, वाढदिवस करतात. भगवंताचा वाढदिवस ठीक आहे, आमचा वाढदिवस नाहीये. आमचा या जीवनातला एक वर्षाचा घटवर्ष आहे, घटवर्ष. पण आम्ही त्याला सेलिब्रेट करतो, वाढदिवस. लेकराच्या हाते घास मागे माता, पोरसोनी चित्ता सुख पावे. आणि जेव्हा ते लहान बालक आईच्या मुखामध्ये घास घालतं, चित्ता सुख पावे, तेव्हा आईला आनंद वाटतो, सुख मिळतं. तसं आपणही भगवंताची सेवा केली तर भगवंतांना आनंद प्राप्त होतो. भगवंतांना आनंद प्राप्त करण्यासाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी आपण सेवा केली पाहिजे. आपल्याला काहीतरी मिळावं, आपल्याला आनंद मिळावा याच्यासाठी सेवा नाहीये. संसिद्धी हरितोषणम, भगवंत संतुष्ट झाले, हे सगळ्यात महान सिद्धी आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, गौरव तो मानी आरुषा वचनी. लेकरू काय करतं? ते लहान बालक बोबडे बोल बोलतं, तोतली बोली म्हणतात, बोबडे बोल. त्याला अजून नीट बोलता येत नाही. ताता, मामा, बाबा, काका, आई, आई असं बोबडे बोल बोलते. आणि तेव्हा ते बोल आईच्या कानावर पडतात. गौरव तो माने आरुषा वचनी. ते स्पष्ट बोलणं नाहीये, ते शब्द क्लिअर नाहीयेत, तरी सुद्धा आईला आनंद वाटतो, माझं बाळ बोलू लागलं. गौरव तो मानी, तिला खूप मोठा अभिमान वाटतो. आणि ती सगळ्या गल्लीमध्ये, गावामध्ये सांगते, माझं बाळ बोलू लागलो. आई म्हणतो, आई म्हणतो, बाबा म्हणतो, बाबा बाबा बा. अशा प्रकारे तिला गौरव वाटतो. भूषण ते वाणी मिरवावी. आणि जसं आपण भूषण मिरवतो, काही लोक काय करतात, गळ्यामध्ये सोनं घालतात, 4 तोळे, 10 तोळे, 12 तोळे, हातामध्ये, गळ्यामध्ये, आणि ते मिरवत असतात. लोकांना दाखवतात, माझ्याकडे किती सोनं आहे, मी किती धनिक आहे, श्रीमंत आहे, सावकार आहे. अशा प्रकारे मिरवतात. पण आई काय मिरवते? बाळाचे बोबडे बोल, बाळाची वाणी, बाळाचं वचन. तर भगवंत सुद्धा पाहतात, माझे भक्त नवीन आहेत, जुने आहेत, मध्यम अधिकारी आहेत, कनिष्ठ अधिकारी आहेत, उत्तम अधिकारी आहेत. माझे भक्त माझी कथा करतायत, माझे भक्त माझी कथा ऐकतायत, माझे भक्त माझं गुणगान करतायत, माझे भक्त बोधयंता परस्परम कथयंतश्च मानित्यम तुष्यंती च रमंती च
भक्तांना पण आनंद होतो आणि ते पाहून भगवंतांना पण आनंद होतो. जसं लेकरू बोबडे बोल बोलतो, आईला गौरव वाटतो, भूषण मिरवते, सगळ्या गावामध्ये सांगते, आनंद वाटतो तिला. तसं भगवंताचे भक्त बोलतात, परस्परांना भगवंताच्या लीला स्मरण करतात, तेव्हा भगवंतांना सुद्धा आनंद वाटतो. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे आहे सकळही साक्षी. तुकाराम महाराज म्हणतात आहे सकळही साक्षी, सगळ्यांचा साक्षी आहे. ज्याप्रमाणे सर्व साक्षी असलेला भगवंत आहे, पांडुरंग विठ्ठल भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम हे सगळ्याचे साक्षी आहेत. परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. 84 लाख योनी आहेत. किडा, मुंगी, पशु, पक्षी, जलचर, प्राणी, मनुष्य सर्वाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये भगवंत विराजमान आहेत आणि ते साक्षी आहेत. दोन पक्षी आपल्या हृदयामध्ये आहेत. एक आपला आत्मा म्हणजे एक आपण आणि एक परमात्मा म्हणजे भगवंत. आत्मा आणि परमात्मा आपल्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान आहेत. हे दोन पक्षी आहेत. एक पक्षी काय करतो? फळे चाकतो, भौतिक इंद्रियाची, विषयाची. जो आपला आत्मा आहे, तो आत्मा काय करत असतो? फळे चाकत असतो. आणि परमात्मा भगवंत साक्षी असतात, ते मार्ग दाखवतात आणि साक्ष रूपानं उपस्थित असतात. तुका म्हणे आहे सकळही साक्षी, सर्व साक्षी भगवंत आहेत. माझा तो कै पक्षी पांडुरंग, माझा कैवारी, माझा दयाळू, अनाथांचा नाथ, भक्तवत्सल, भृत्यवत्सल पांडुरंग भगवान श्रीकृष्ण. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा. महाराज सांगतात सर्वस्व माझं भगवंत आहेत, सर्वस्व कृष्ण आहेत. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी रीता ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. जिकडं पाहो तिकडं भगवंत आहे. दगडामध्ये भगवंत आहे, वृक्षामध्ये भगवंत आहे, जळामध्ये भगवंत आहे. रसो अहम अपसु कौंतेय, भगवान सांगतात तुम्ही पाणी पिता ना, तर पाण्यामध्ये चव लागते. बिसलेरीचं पाणी वेगळं लागतं, कॉर्पोरेशनचं पाणी वेगळं लागतं, विहिरीतलं पाणी वेगळं लागतं, 10 किलोमीटर गेले की तिकडचं पाणी वेगळं लागतं. त्याच्यामध्ये जी चव आहे, टेस्ट, भगवंत म्हणतात ती मी आहे. तुम्ही भाज्या बनवता, ज्यूस बनवता, पेय बनवता, प्रत्येकामध्ये पाणी आहे. आणि पाणी म्हणजे भगवंताचं रूप आहे, भगवंताचा स्वाद आहे. भगवंत म्हणतात पाण्याच्या रूपाने मी तुम्हाला टेस्ट देतो. अहम वैश्वानर भूत्वा, तुमच्या पोटामध्ये मी आहे वैश्वानर रूपामध्ये. तुमचं अन्न खाल्लेलं पचवायला मीच मदत करतो. आपली ताकद नाहीये पचवायची. भगवंत वैश्वानर रूपामध्ये आपल्या पोटामध्ये निवास करतात, परमात्मा रूपामध्ये हृदयामध्ये निवास करतात. अनेक देवी देवता आपल्या शरीरामध्ये निवास करतात आणि त्यांच्या शक्तीमुळं आपलं शरीर चालतो. हे शरीर आपलं आहे, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर या शेवटच्या चरणामध्ये भगवंत महाराज सांगतायत तुका म्हणे आहे सकळही साक्षी. सकळ साक्षी भगवंत आहेत, सर्व साक्षी भगवंत आहेत. भगवंत साक्ष द्यायला येतात. भक्ताची साक्ष देण्यासाठी भगवंत येतात. कोर्टात कसं अपराधी असतात, कोर्टात केस चालू असते, दोन पक्ष असतात आणि मग वकील काय करतात, साक्ष त्या ठिकाणी पेश करतात, साक्षीदाराला बोलवतात. मग ते गीतेची शपथ घेऊन सांगतो, खरं सांगतो, गीतेवर हात ठेवतो आणि मग तो साक्ष देतो. तसं भगवंत सुद्धा भक्तासाठी साक्षी आहेत. तसं चित्रगुप्त आहे, यमराज आहेत, हे भगवंताच्या आधिपत्याखाली सर्व कार्य करतात.
चित्रगुप्त काय करतात, तुमचं फोटो कॅमेऱ्यामध्ये सगळं व्हिडिओ तयार करतात. तुम्ही म्हणले नाही मी एक केलं नव्हतं, ते लगेच दाखवतात, लाव रे तो व्हिडिओ. यमराज त्या ठिकाणी मग दंड देतात. आणि जर त्या ठिकाणी नाही रेकॉर्ड सापडले तर भगवंत साक्ष देतात. साक्ष भगवंत कशा प्रकारे देतात भक्ताची, ती कथा आपण थोडी पाहूया. साक्षी गोपालाची कथा आहे चैतन्य चरितामृत मध्ये, मध्यलीला 5वा अध्याय. आपण मागच्या वेळेस माधवेंद्रपुरीची कथा पाहिली होती, 4था अध्याय. तर भगवंत साक्षी गोपाळाचं दर्शन मी करून आलो मागच्या आठवड्यातच. सुंदर विग्रह आहेत. असं वाटतं की भगवंतांना पाहत राहावं. आणि त्या साक्षी गोपाळाच्या दर्शनासाठी 2 ब्राह्मण गेले होते, एक वृद्ध ब्राह्मण आणि एक तरुण ब्राह्मण. यात्रा करत 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 ते गोपाळांचं दर्शन घेतलं त्यांनी. आणि एवढं सुंदर भगवंताचं दर्शन आहे, त्यांनी ठरवलं आपण 4 दिवस इथंच राहायचं. रोज मंगल आरती, श्रृंगार आरती, दर्शन आरती, संध्या आरती, 4 दिवस भगवंताचं दर्शन करायचं. ते तिथंच राहिले. एवढे सुंदर भगवंत आहेत. जगामध्ये जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहो या श्याम, या भगवान राम. भगवंत एवढं सुंदर कोणी नाहीये. भगवंतावर एवढं सुंदर भगवंत आहेत. गोपी आकृष्ट व्हायच्या. त्यांच्या राण्या 16,108 आकृष्ट व्हायच्या. नवे नवे ऋषी मुनी सुद्धा, गाई वासर सुद्धा भगवंताला पाहत राहायचे. एवढं भगवंताचं सुंदर रूप आहे. पदभ्याचलनया प्रतिमा स्वरूपो ब्रह्मण्य देवोई शतः गम्यम देशम ययो विप्र कृते अद्भुतेहम ते साक्षी गोपालम अहम नतो अस्मि. कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतामध्ये सांगतायत, मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान ब्राह्मण्य देव आहेत, गो ब्राह्मण प्रतिपालक, त्याला मी नमस्कार करतो. ब्राह्मणाच्या हितासाठी साक्षी गोपाळाच्या रूपाने प्रगट झाले आणि चालत 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 पायी अनेक प्रांतामधून चालत चालत भगवंत वृंदावनातून कुठे आले, विद्यानगर. 100 दिवस भगवंत चालले भक्ताच्या मागं. भक्ताचे किती दयाळू भगवंत आहेत आणि काय त्या भक्तांचा मान सन्मान आहे, काय त्या भक्ताच्या भक्तीचा स्तर असेल. अशा रीतीचं भगवंताचं अशा प्रकारचं कार्य अद्भुत आहे. जेव्हा चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू यात्रा करत 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 कटक, भुवनेश्वर जवळ आहे कटक, त्या ठिकाणी आले, त्यांनी गोपाळांचं दर्शन घेतलं. साक्षी गोपाल की जय. साक्षी गोपाळाचं दर्शन घेतलं, कीर्तन केलं, नृत्य केलं, भगवंताची स्तुती केली. आम्ही जेव्हा भगवंताला दंडवत घालतो, भगवंताचं दर्शन करतो, तेव्हा भगवंताची स्तुती केली पाहिजे. एक तरी श्लोक म्हटला पाहिजे. पण भगवंताने हे आचरण आपल्याला दाखवून दिलेलं आहे. महाप्रभू साक्षी गोपाळाचं दर्शन करण्यासाठी कटक नगरात आले होते. भगवंताचं सौंदर्य पाहून ते आनंदित झाले, अतिशय आनंद झाला. एक भगवंत चैतन्य महाप्रभू आणि दुसरे भगवंत विग्रह गोपाल एकमेकाचं दर्शन घेत आहेत. एक भगवंत दुसऱ्या भगवंताचं दर्शन घेत आहेत. भगवंत प्रेमाविष्ट झाले, नृत्य करू लागले, गाऊ लागले, नाचू लागले, भगवंताची स्तुती करू लागले. चैतन्य महाप्रभू भगवंतांना पाहिल्यानंतर आनंद होतो, कारण भगवंत भक्ताच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. चैतन्य महाप्रभू भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे, आपणे आचार्य जगत शिकाय. भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे,
भगवंतांना दंडवत कसा केला पाहिजे, भगवंताची स्तुती कशी केली पाहिजे, भगवंताच्या समोर नृत्य कसं केलं पाहिजे, संकीर्तन कसं केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी भगवंताचं समोर संकीर्तन नृत्य केलेलं आहे. आणि त्यावेळी नित्यानंद प्रभू पूर्वी एकदा त्या ठिकाणी आले होते. त्यांनी साक्षी गोपाळाचं दर्शन घेतलं होतं आणि साक्षी गोपाळाचा वृत्तांत कथा त्या गावातील लोकांनी नित्यानंद प्रभूंना सांगितली होती. नित्यानंद प्रभू काय आहेत, आदिगुरु बलरामाचे अवतार आहेत. आणि ते नित्यानंद प्रभू साक्षी गोपाळाची कथा सांगतायत. आणि कोण ऐकतंय, चैतन्य महाप्रभू सहित भक्त त्या ठिकाणी ऐकू लागलेले आहेत. स्वतः भगवंत आपलीच कथा नित्यानंद प्रभूच्या मुखातून त्या ठिकाणी ऐकू लागले. दक्षिण भारतामध्ये विद्यानगर नावाचं शहर आहे. त्या ठिकाणी 2 ब्राह्मण होते. ते यात्रेला निघाले. यात्रेला जाता जाता त्यांची ओळख झाली. अनेक ठिकाणी फिरून काशी, गया, प्रयाग, वृंदावनला आले. आनंद त्यांना वाटलेला आहे. आणि यात्रा करता करता वृंदावनामध्ये यात्रा गोवर्धनाचं दर्शन केलेलं आहे. 12 वन, 12 वनांची यात्रा केलेली आहे. वृंदावनामध्ये किती वन आहेत? 12 वन आहेत. कुमुदवन, तालवन, मधुवन, बहुलावन, काम्यवन, खादीरवन, वृंदावन आणि दुसऱ्या बाजूला भद्रवन, बिल्ववन, लोहवन, भांडीरवन आणि महावन अशा प्रकारचे 12 वन या वृंदावनामध्ये आहेत. अनेक सुंदर सुंदर मंदिर आहेत. 84 कोस परिक्रमा दरवर्षी कार्तिक महिन्यात लोक करतात. आणि या सर्व वनामधून फिरत 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 पदयात्रा अनेक लीला स्थळी भगवंताचं दर्शन करत करत मार्गक्रमण करत असते. तर वृंदावनात जे गोविंद मंदिर आहे, विशाल मंदिर होतं. आणि त्या ठिकाणी गोपाल, भगवान गोपाल अतिशय वैभव होतं त्यांचं. आणि सुंदर अशी भगवंताची पूजा अर्चा उपासना त्या ठिकाणी होत होती. मग भगवंतांनी काय केलं, यमुना काठावर केशीघाट, कालीघाट स्नान केलेलं आहे. यमुनेमध्ये गोपाळांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिरामध्ये विश्रांती करू लागलेले. ते 2 ब्राह्मण मंदिरामध्ये आलेले आहेत. गोपाळांचं दर्शन घेऊन तिथंच विश्रांती करतात. गोपाळांचं सौंदर्य पाहिलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी 4 दिवस मुक्काम केलेला आहे. त्या 2 ब्राह्मणापैकी एक वृद्ध ब्राह्मण होता. आणि जो तरुण युवा ब्राह्मण होता तो काय करायचा, त्या वृद्ध ब्राह्मणाची सेवा करायचा, त्याला यात्रेमध्ये मदत करायचा. अनेक प्रकारे प्रसादाची सेवा असेल, चालताना मदत करणे, ओझं घेणे. त्या तरुण ब्राह्मणाने सदैव त्या वृद्ध ब्राह्मणाची सेवा केली. ते सेवा पाहून वृद्ध ब्राह्मण काय झाला, संतुष्ट झाला. आणि तो वृद्ध ब्राह्मण विचार करू लागला, यांनी यात्रेमध्ये एवढी माझी सेवा केलेली आहे, मग मी याला काहीतरी दिलं पाहिजे. कृतज्ञता, परतफेड याची मी काहीतरी केली पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार तो ब्राह्मण करू लागला. अगदी मुलगा सुद्धा आपली सेवा करणार नाही एवढी सेवा त्या युवा ब्राह्मणाने केली होती. म्हणून याचा सन्मान केला पाहिजे, नाहीतर मी कृतज्ञ ठरेल. उपकाराची फेड अपकाराने करणारा असा मी ठरेल. याची परतफेड कशी करावी असा तो विचार करत असताना त्याच्या एक लक्षात आलं की आपली एक मुलगी, कन्या छोटी आहे, ती आपण या ब्राह्मणाला विवाहामध्ये द्यावी. तेव्हा तो ब्राह्मण काय म्हणतो, तुम्ही विचार करा, तुमच्या घरच्यांचा विचार घ्या. तुम्ही अतिशय विद्वान आहात, उच्च कुळातले आहात, धनवान आहात. मी गरीब आहे, मी अशिक्षित आहे, विद्वान नाहीये, कमी शिकलेलो आहे, माझ्याकडे धन नाहीये. तर तुम्ही सगळ्यांचा विचार घेऊन नंतर ठरवा कन्यादान द्यायचं का नाही. मी तुमच्यासाठी योग्य नाहीये. मी तुमची सेवा तुमच्याकडून काय मिळावं या अपेक्षेने केलेली नाहीये. आपण भगवंताची सेवा कशी केली पाहिजे,
निरपेक्ष अहेतुकी कुठलाही हेतू न ठेवता त्याला म्हणतात सेवा. लोक काय म्हणतात, आम्ही सेवा करतो. काय सेवा करता? नोकरी करतो आणि 7 तारीख आली की पगार द्या. ती सेवा नाहीये, तो जॉब आहे, ते कर्तव्य आहे. त्याचं मोल घेता तुम्ही. आजकाल हे राज्यकर्ते आहेत, आमदार, खासदार, मंत्री, ते म्हणतात आम्ही सेवक आहोत जनतेचे, देशाचे. ते पण पगार घेतात. जो पगार घेतो तो सेवक होऊ शकत नाही, तो नोकर होतो, नोकर. आणि नुसती पगारच घेत नाहीत, अनेक मार्गाने जनतेचा पैसा लुटण्याचा ते प्रयत्न करतात. ते चोर आहेत. चोर आणि काही नोकर आहेत, काही चोर आहेत. त्याच्यामध्ये काही 2-4% सेवक मिळतील. शुद्ध भक्त कशी मिळतात? मनुष्यानाम सहस्त्रेषु भगवान सांगतात, हजारात एखादा. तसं हजारात एखादा इमानदार राज्यकर्ता तुम्हाला मिळेल. 90% मिळणार नाही. तर अशा प्रकारे तो काय म्हणतो ब्राह्मण, मी योग्य नाहीये, मी भगवंताची, तुम्ही यात्रा करताय म्हणून मी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुमची सेवा केली, तुमच्याकडून काही मोबदला घेण्यासाठी मी सेवा केलेली नाहीये. तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, कन्या ही माझी आहे, ते माझं धन आहे आणि ते कोणाला द्यायचंय मी ठरवणार, घरचे कुणी मला अडवू शकत नाहीत. तेव्हा तो ब्राह्मण सांगतो, भीष्मक राजा, द्रौपदी, कौंडिन्यपूर, तुम्हाला आठवतंय का? कथा ऐकली का तुम्ही? भीष्मक राजाने सांगितलं द्रौपदी कृष्णाला द्यायची, पण जो द्रौपदीचा भाव रुक्मिणी कोणाला द्यायची? कृष्णाला द्यायची. भीष्मकाने ठरवलं. भीष्मक राजा होता, भीष्मक बाप होता, पण तो भगवंतांना आपली कन्या देऊ शकला नाही. कारण पुत्रमोह. जसं धृतराष्ट्र पुत्रमोहामध्ये अंध झाला होता. अनेक राज्यकर्ते अंध होतात आणि आपलाच मुलगा मंत्री झाला पाहिजे पुत्रमोहामध्ये, आणि मग ते मुलगाही मंत्री होत नाही आणि हाही राहत नाही आणि त्यांचा पक्षही राहत नाही, अशी अवस्था होते. योग्यता पाहिजे. नुसतं मी ब्राह्मणाच्या घरी जन्मलो म्हणून मी ब्राह्मण आहे, नाही. योग्यता पाहिजे. ब्राह्मणाचे गुण आहेत का? तसं राज्यकर्त्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत का? क्षत्रियाचे गुण त्याच्यामध्ये आहेत का? तो आपला पक्ष पुढे चालवू शकेल का? पुत्र मोहामध्ये अंध होऊन धृतराष्ट्राप्रमाणे पुत्रही गेले आणि राज्यही गेलं, अशी अवस्था होते. म्हणून भीष्मक राजा सुद्धा राजा असून आपल्या कन्येचा विवाह करू शकला नाही. शेवटी रुक्मिणीनं पत्र लिहिलं, पहिलं प्रेमपत्र भगवंतांना लिहिलं, जगातलं पहिलं प्रेमपत्र. आणि भगवंत लगेच रातोरात उपस्थित झाले. रुक्मिणीनं काय केलं होतं? भगवंताविषयी ऐकलं होतं. श्रवणम, पहिली भक्ती म्हणून श्रवण केलं पाहिजे. रोज 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 नित्यम भागवत सेवया. रोज भागवत ऐकलं पाहिजे. ऐकायला जमत नसेल तर वाचलं पाहिजे. दोन्ही जमत नसेल तर ऑनलाईन ऐकलं पाहिजे. तिन्ही जमत नसेल तर रेकॉर्डिंग ऐकलं पाहिजे. पण रोज श्रवण केलं पाहिजे. जोपर्यंत श्रवण होत नाही तोपर्यंत कीर्तन होत नाही आणि तोपर्यंत भक्तीमध्ये प्रगती होऊ शकत नाही. अशा प्रकारे रुक्मिणीने श्रवण केलं आणि भगवंताविषयी ऐकलं, आणि भगवंताविषयी ऐकल्यानंतर मनामध्ये ठरवलं की पती करेन तर भगवंतांना. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते 2 ब्राह्मण त्या ठिकाणी बोलत होते. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण ऐकत नव्हता. तेव्हा युवा ब्राह्मणाने विचारलं, तुम्ही हे वचन दिलं, हे साक्षी कोण आहे? तुम्ही गावाकडे गेला, तुमचे नातेवाईक घरचे लोक म्हटले नाही आम्ही देत मुलगी, कन्या, तर तुमचं वचन खोटं होईल. साक्षी कोण आहे? भगवंताला साक्षी ठेवा. साक्षी गोपाळ, भगवंताच्या मंदिरात आपण आहोत आणि भगवंताला साक्षी ठेवा, वचन द्या. त्या ब्राह्मणाने भगवंतांना साक्षी ठेवलं आणि वचन दिलं साक्षी गोपाळांच्या समोर. आणि मग ते युवा ब्राह्मणाने सांगितलं गोपाळांना, बघा या ब्राह्मणाने वचन दिलेलं आहे
आणि जर काय अडचण आली तर तुम्हाला साक्षी द्यायला यावं लागेल, अशा प्रकारचं बोलणं. कारण का? विश्वास होता त्यांचा भगवंतावर. विश्वास असेल तर भगवंत साक्ष देतात, पण आमचा विश्वास नाही. आम्ही म्हणतो भगवंत म्हणजे मूर्ती आहे. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. युगे 28 विटेवर उभा. 28 युगापासून पांडुरंग विटेवर उभे आहेत. ती मूर्ती घडवलेली नाहीये, राजस्थान मधून आणलेली नाहीये, प्रतिष्ठापना केलेली नाहीये. स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी मूर्तीच्या रूपामध्ये उभे आहेत. आणि जो म्हणतो ही मूर्ती आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या तोंडात किडे पडो. मूर्ती नाही, साक्षात ब्रजेंद्र नंदन. तशा प्रकारे साक्षी गोपाल साक्षात भगवंत आहेत असा विश्वास त्या ब्राह्मणांचा होता, त्या दोन भक्तांचा होता. आणि त्यांनी भगवंताला साक्ष ठेवलेली आहे. यात्रा संपलेली आहे. गावी हळूहळू ते परत आलेले आहेत, आपापल्या घरी गेले. आणि तो ब्राह्मण विचार करू लागला, वृद्ध ब्राह्मण, ते आपण वचन दिलेलं आहे, भगवंतांना साक्ष ठेवलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या घरातले सगळे मुलं नातेवाईक बोलवले आणि सर्वांना सांगितलं, मी असं यात्रेला गेलो होतो आणि मी भगवंताच्या समोर, गोपालांच्या समोर वचन दिलेलं आहे, माझी कन्या त्या ब्राह्मणाला देईन. तेव्हा सगळे लोक अवाक झाले, आश्चर्यचकित. म्हणजे तुम्ही काही एवढे वृद्ध झाले, वेळेबिळे झाले की काय? तो ब्राह्मण किती गरीब आहे, शिक्षण त्याचं कमी आहे, विद्वत्ता कमी आहे. आपण धनवान आहोत, आपण उच्च कुळामध्ये आहोत, आणि आपली कन्या आपण त्याला कशी काय देऊ शकणार? नाही देऊ शकत. सगळ्या नातेवाईकांनी विरोध केला. तो ब्राह्मणाचा विचार करू लागला, काय करावं काय करावं. वचन तर दिलेलं आहे. भगवंताला प्रार्थना करू लागला, यातून मार्ग भगवंता तुम्हीच काढा. तो मुलगा काय म्हणतो, जेव्हा तो ब्राह्मण येईल विचारायला, तुम्ही वचन दिलं होतं, तेव्हा तुम्ही सांगायचं मला काय बोललो ते आठवत नाही. जसं धर्मराजानी कुरुक्षेत्रामध्ये खोटं बोललं होतं, नरो वा कुंजरे वा. अश्वत्थामा मेला पण हत्ती का मनुष्य हे मला माहिती नाही. नरो वा कुंजरे वा. द्रोणाचार्यांनी विचारलं, अश्वत्थामा मेला का? युधिष्ठिर महाराजांना भगवंतांनी सांगितलं होतं खोटं बोलायला, पण युधिष्ठिर महाराज थोडं अर्ध खोटं बोलले. भगवंतावर त्यांचा विश्वास थोडा कमी होता, कमी दाखवला त्यावेळेस. अश्वत्थामा मेला आणि हळू आवाजात काय म्हणले, नरोवा कुंजरोवा. अर्ध खोटं बोलल्यामुळं त्यांचा रथ जो पृथ्वीच्या वर 4 बोट चालत होता, जमिनीला टेकत नव्हते रथाची चाकं, तो रथ खाली आला. त्याच्यामुळं भगवंताचं ऐकलं नाही, अर्ध सत्य बोलले, अर्ध खोटं बोलले. तशा प्रकारे त्या ब्राह्मणाला सांगितलं, मी काय बोललो ते फक्त ऐक, मला आठवत नाही, एवढं तुम्ही म्हणा, बाकीचं सगळं आम्ही बघतो. आणि काही दिवसानं तो युवा ब्राह्मण त्यांच्या घरी आला, त्यांना भेटला, विचारपूस केली, तुम्ही वचन दिलं होतं कन्या द्यायचं, काय झालं? तो वृद्ध ब्राह्मण त्याच्या तोंडाकडे पाहू लागला. खरं बोलावं की खोटं बोलावं, अर्ध सत्य अर्ध असत्य विचार करू लागला. विप्र बोले तीर्थवाक्य, के मने कर्यान, ये हऊक से हऊक, आम्ही दिव कन्यादान. त्या पवित्र तीर्थस्थळामध्ये भगवंताच्या समोर तुम्ही वचन दिलेलं आहे, आणि ते वचन तुम्हाला पूर्ण करायला लागेल. ज्यावेळेस ते ब्राह्मणाचा मुलगा ऐकत नव्हता, काठी घेऊन आला, त्यावेळेस तो युवक ब्राह्मण निघून गेला. गावातले 4-5 पंत बोलावले, मीटिंग भरवली, आणि मग सर्वांना घडलेला वृत्तांत सांगितला. मग ते पंच लोक म्हणले, हे सगळं साक्ष कोण आहे याला?
त्यांनी वचन दिलं, तुम्ही ऐकलं, पण साक्षीदार कोण आहे? आणि त्यावेळेस तो ब्राह्मण युवा सांगतो की भगवंत साक्षी आहेत, गोपाळ साक्षी आहेत, प्रत्यक्ष वृंदावनामध्ये भगवंत विराजमान आहेत आणि ते साक्षी आहेत या वचनाला. आणि त्यावेळेस तो ब्राह्मणाचा मुलगा काय म्हणतो? पुत्र बोले प्रतिमा साक्षी तेई दूर देशे के तुम्हार साक्षी देवे चिंता कर किसे. गोपाळ कुठे आहे? वृंदावन मध्ये. आपण कुठे आहे? विद्यानगरला. तिथून साक्षी इथं भगवंत कसे देतील? कशाला आपण घाबरायचं? अशा प्रकारे मुलगा त्या ब्राह्मणाचा बोलू लागलेला आहे. वृद्ध ब्राह्मण विचार करू लागला, आता काय करायचं, काय करायचं. अरे अधम मोर भग्नी चाह विवाहिते वामन चांदयेन चाहत धरिते. अरे अधम ब्राह्मणा, माझ्या बहिणीबरोबर विवाह करायची तुझी इच्छा आहे का? स्वतःची ऐपत तरी तुझी पाहिली का? लायकी तुझी आहे का? अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे. आणि जेव्हा पंत लोकांनी विचारपूस केली, तेव्हा विचारलं साक्षी कोण आहे? तेव्हा साक्ष देण्यासाठी भगवंत आहेत असं त्या दोन्ही ब्राह्मणांनी सांगितलं. वृद्ध ब्राह्मणाची इच्छा होती मुलगी द्यायची, पण घरातल्या सगळ्यांचा दबाव होता. घरातल्या ब्राह्मणांनी सांगितलं, पत्नीने सांगितलं, तुम्ही जर कन्या त्याला दिली तर आम्ही विष खाईल, घरातले लोक पण मरतील आणि कन्या पण जाईल, मी एकटाच राहील. भीती होती त्याला, दबाव अशा प्रकारे त्याच्यावर आणला होता. आणि जेव्हा पंच लोकांनी सांगितलं, जर भगवंत त्या ठिकाणी साक्षी द्यायला येत असतील तर मग आपण तुमचा न्याय करू. आणि त्या ब्राह्मणाचा मुलगा तो पण तयार झाला, कारण त्याला विश्वास नव्हता भगवंतावर. भगवंत ते वृंदावनातून इथं कसे येतील, एवढे हजारो किलोमीटर दूर, आणि मूर्ती भगवंताची आहे. अशा प्रकारचा नास्तिकवाद त्याचा होता. आणि तो म्हणला, ठीक आहे, जर भगवंत इथं साक्षी द्यायला आले तर माझी बहीण तुम्हाला देतो, आणि जर भगवंत नाही आले तर तुमचा आमचा संबंध संपला. येई विप्र मोर सेवाय तुष्ट बेईला तारे आम्ही कन्यादिव आपण कहिला. तर अशा प्रकारे तो संतुष्ट ब्राह्मण झाला होता. आणि त्याने स्वतःच वचन दिलं होतं, पण ते वचन ब्राह्मणाचं भंग होऊ नये म्हणून तो युवा ब्राह्मण पुन्हा वृंदावनला चालत गेला. 100 दिवस साक्षी गोपाळाच्या मंदिरामध्ये गेला आणि गोपाळाच्या समोर जाऊन, प्रिय प्रभू तुम्ही साक्षी व्हा, यात मी तरुण ब्राह्मणाला माझी कन्या प्रदान केली आहे, अशा प्रकारचं वचन या ब्राह्मणाने दिलं होतं. तर तिथं गावामध्ये तुम्ही या, त्या पंचांच्या समोर सांगा, यह वाक्य साक्षी मोर आचे महाजन यार वाक्य सत्य करी माने त्रिभुवन. तर तुम्ही स्वतः जर तिथं आला तर सर्व काय म्हणतील? मान्य करतील तुमची साक्ष. त्या ब्राह्मणाचं वचन त्या ठिकाणी खोटं होणार नाही. अशा प्रकारे भगवंताशी तो ब्राह्मण बोलू लागला. तर भगवंत म्हणतात, मी मूर्ती आहे, मी येऊ शकत नाही. तेव्हा तो युवा ब्राह्मण म्हणतो, मूर्ती बोलू शकते तर चालू का शकत नाहीये? कृष्ण भक्त चतुर असतात. भगवंतांना भक्तांनी चतुरतेने पकडलेलं आहे. आणि तेव्हा भगवंत तयार झाले जाण्यासाठी, पण म्हणले माझी एक अट आहे, मला रोज 1 शेर तांदळाचा भात लागतो. तो म्हणला, ठीक आहे, मी तुमच्यासाठी माधुकरी मागेन, पण तुम्हाला भात खाऊ घालीन. आणखीन एक अट आहे, तू पुढं पुढं चाल, मी तुझ्या मागं चालेन. माझ्या पैंजनाचा आवाज येईल तेव्हा समजायचं मी तुझ्या पाठीमागं आहे. तू पाठीमागं वळून पाहिलं की मी तिथंच थांबणार, तिथून पुढे येणार नाहीये. अशा प्रकारची अट भगवंतांनी घातली. आणि ते दोघं चालू लागले पुढे. भक्त नामयाच्या मागे चाले केशीराज, जसं नामदेव महाराजच्या मागे पांडुरंग चालायचे, भगवान कृष्ण स्वतः पांडुरंग चालायचे, तसं या
ब्राह्मणाच्या माग प्रत्यक्ष गोपाल साक्ष देण्यासाठी चालू लागले. मजल दर मजल करत 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 रोज संध्याकाळी मुक्काम करायचा, एक शेर भात शिजवायचा, भगवंताला भोग दाखवायचा, प्रसाद घ्यायचा. अशा प्रकारे मार्गक्रमण 100 दिवस झालेलं आहे. आणि 100 दिवसानंतर कटक जे शहर आहे भुवनेश्वरचा जवळ, नाही कटक नाही, विद्यानगर, विद्यानगरला त्या ठिकाणी ते पोचलेले आहेत. दोघं गावाच्या जवळ आलेले आहेत. आणि गावाच्या जवळ आल्यानंतर त्या ब्राह्मणाने विचार केला, आता भगवंताच्या पैंजनाचा आवाज येत नाहीये, भगवंत आलेत का नाही. आणि आता पाठीमागं फिरून पाहिलं तर काय हरकत नाही, कारण गावामध्ये भगवंत गावाच्या जवळ आलेले आहेत. आणि इथून काय भगवंत माघारी जाणार नाहीत. आणि सगळे पंच गावातली लोक इथे येतील, भगवंताचं दर्शन घेतील आणि भगवंत इथं साक्ष देतील. अशा प्रकारचा विचार केला. आणि ते युवा ब्राह्मणानं पाठीमागं पाहिलेलं आहे. आणि पाहिल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी स्थिर झाले. भगवंतानी चालणं थांबवलं, वचन दिलं होतं, अट घातली होती, त्याप्रमाणे भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी विराजमान झाले. तो ब्राह्मण गावामध्ये गेलेला आहे. सर्वांना निरोप दिला, साक्षी गोपाळ आले, साक्षी गोपाळ आले, साक्षी गोपाळ विद्यानगर मध्ये प्रकट झाले, साक्षी गोपाल की जय. आणि सगळे लोक विचार करू लागले, भगवंताची मूर्ती कशी काय चालू शकते, कशी काय आली. भगवंतांना पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केलेली आहे. लोक दर्शन करू लागले, पाहू लागले, आनंद सर्वांना वाटू लागलेला आहे. सर्वजण भगवंताचं दर्शन घेऊ लागलेले आहेत. सर्वांना आनंद, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भगवंतांना पाहिल्यानंतर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्वांना सुख वाटू लागलेलं आहे. त्या ठिकाणी पंच लोक आलेले आहेत, ते ब्राह्मणाचे नातेवाईक आलेले, वृद्ध ब्राह्मण, त्याचा पुत्र, पत्नी, नातेवाईक सगळे आले. आणि त्यांनाही आनंद झाला भगवंताचं दर्शन. आपल्या वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत त्या युवा ब्राह्मणाच्या सोबत आला. म्हणजे आपले वडील सुद्धा महान भक्त आहे आणि तो युवा ब्राह्मण सुद्धा महान भक्त आहे. आणि आता आपली बहीण त्यांना द्यायला काही हरकत नाही, अशा प्रकारचा आनंद त्यांच्या कुटुंबामध्ये झालेला आहे. गोपालेर आगे पडे दंडवत व्हा. जो नास्तिक होता, भगवंतावर विश्वास नव्हता, तो भगवंतांना दंडवत घातलेला आहे त्यांनी सुद्धा. आणि सकल लोकेर आगे गोपाल साक्षी दिलं, बड विप्र छोट विप्र कन्यादान केलं. आणि सर्वांच्या साक्षीनी भगवंतांनी साक्ष दिली की मोठ्या ब्राह्मणांनी, वृद्ध ब्राह्मणांनी या ब्राह्मणाला कन्या देण्याचं वचन दिलं होतं. आणि या वयोवृद्ध ब्राह्मणांनी कन्या प्रदान करीन असं वचन दिलं होतं. सर्वांच्या समोर भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वांच्या साक्षीनी आपली कन्या त्या वृद्ध ब्राह्मणांनी युवा ब्राह्मणाला दिलेली आहे. विवाह समारंभ थाटामाटात भगवंताच्या समोर, भगवंताच्या साक्षीने पार पडलेलं आहे. भगवंत म्हणतात, या दोघांच्या वचनाने, सत्य वर्तनाने मी संतुष्ट झालोय. आता तुम्ही वरदान मागा. भगवंत काय म्हणतात त्या दोघांना, वरदान मागा. भगवंत किती दयाळू आहेत बघा. 100 दिवस चालत आले, कष्ट भक्तासाठी घेतलं, भात खाऊन राहिले. आणि आता काय म्हणतात, मी तुम्हाला वरदान देतो, काय पाहिजे सांगा. तेव्हा ते 2 ब्राह्मण काय म्हणतात, यदि वर दिबे तबे रह येई स्थाने, किंकरे रे दया तब सर्व लोके जाने. तुम्हाला वर द्यायचाच असेल तर हा वर द्या, इथंच उभा राहा आणि सर्व लोकांवर, या ठिकाणी जेवढे लोक येतील सर्वांवर कृपा करा, दया करा, सर्वांना दर्शन देण्यासाठी उभा राहा. आणि भगवंत गोपाल रूपामध्ये विद्यानगरला त्या ठिकाणी राहिलेले आहेत, उभा राहिलेले आहेत. कर ठेवून आकटी उभा चंद्रभागेसाठी. पुंडलिकाने काय मागितलं, म्हणले पांडुरंगा तुम्ही इथंच उभा राहा.
युगे 28 विटेवरी उभारलेल्या दोन्ही बाया तुका म्हणे भेटावया. भक्तांना भेटण्यासाठी, भक्तांना दर्शन देण्यासाठी, भक्तावर कृपा करण्यासाठी, कलियुगातील आमच्यासारख्या बद्ध जीवासाठी पांडुरंगा तुम्ही तो उभा पुंडलिकाने मागितलं आणि भगवंत उभा राहिले. तशा प्रकारे या विद्यानगरमध्ये साक्षी गोपाल विग्रहाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी विराजमान झाले. पुन्हा काही दिवसांनी ते कटकचा राजा, ओडिसाचा राजा आणि त्या विद्यानगरच्या राजाचं युद्ध झालं. ओरिसाचा राजा जिंकलेला आहे आणि मग त्यांनी ते भगवंताची मूर्ती कटकला घेऊन गेलेलं आहे. अशा प्रकारची कथा साक्षी गोपाळाची आहे. त्या ठिकाणी राजानं सुंदर मंदिर बांधलं, अतिशय सुंदर, जुनं, पौराणिक, खूप उंच दगडी बांधकाम. तसं भगवंत सुंदर आहे, तसं भगवंताचं मंदिर, भगवंताचं धाम सुद्धा सुंदर आहे. तर आपण कधी गेला जगन्नाथपुरीला, भुवनेश्वरला, तर साक्षी गोपाळाचं दर्शन करू शकता. तो पुरुषोत्तम देव राजा होता, त्याने भगवंताचं दर्शन केलेलं आहे. त्याच्यासोबत राणी होती. राणीने विचार केला, माझ्याकडे एक मौल्यवान मुक्तामणी आहे. जर या गोपाल भगवंतांना जर नाकामध्ये छिद्र असेल तर हा मुक्ता मी त्यांच्या नाकामध्ये घातला असता, असा विचार राणीने केला. पण भगवंताच्या नाकामध्ये छिद्र नसेल, कारण स्त्रियाच्या नाकामध्ये छिद्र असतं, पुरुषाच्या नाकामध्ये छिद्र आजकाल कोणी पाळत नाही. कानामध्ये सुद्धा प्रथा आता ती बंद होत गेलेली आहे. तर कानामध्ये छिद्र ज्याच्या असतं त्याची बुद्धी तल्लक असते, असं संशोधन झालेलं आहे. आणि जे राणीने विचार केला, रात्री गोपाल स्वप्नामध्ये आले आणि म्हणले, माझ्या आईने यशोदेनी माझा कान टोचून घेतलेला आहे त्या लहानपणी, आणि तू तुझा मुक्ता आहे तो माझ्या नाकामध्ये घालू शकते. आणि मग दुसऱ्या दिवशी ते मुक्ता घेऊन राजा राणी गेलेले आहेत आणि पुजाऱ्याने पाहिलं, खरंच भगवंताच्या नाकामध्ये छिद्र होतं आणि तो मुक्ता घातलेला आहे. असे भगवंत भक्ताशी आदान प्रदान करतात. जसं माधवेंद्रपुरीच्या स्वप्नामध्ये भगवंत आले, तसे राणीच्या स्वप्नामध्ये गोपाल आले. तसं जगन्नाथ पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये, राजाच्या स्वप्नामध्ये, मुख्य पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये येतात. असं भगवंत आदान प्रदान करत असतात. पण आपली तेवढी पात्रता व्हावी लागते, तेवढा विश्वास आपला असावा लागतो. तर आपण आपली श्रवण कीर्तन, स्मरण, नाम जप वाढवा आणि भगवंताच्या भक्तीमध्ये अग्रेसर व्हा. तेव्हा भगवंत काय करतील, भगवंत त्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी येतील. भगवंत त्या ठिकाणी धामामध्ये आपल्याला जागा देतील. भगवंत आपल्यावर कृपा करतील. या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात कभी ना कभी भगवंत कधी ना कधी हम होंगे कामयाब एक दिन. पण आमचा विश्वास पाहिजे, दृढता पाहिजे, गंभीरता पाहिजे, लगन पाहिजे. तर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. तर आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 5 मिनिट लेट झालेलं आहे, तरी क्षमा असावी. हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. खूप छान प्रभूजी अभंग आणि त्याचं निरूपण केलं तुम्ही. असं कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हरे कृष्ण. कोणाला बोलायचं असेल, कोणाला प्रश्न असेल, कोणाला गडबड सेवा असेल तर जाऊ शकता. कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. कोणाला काय आवडलं असेल यातलं, कोणाला काय आवडलं नसेल ते सांगू शकता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. थांबूयात आपण. हो, वांछाकल्पतरू कृपा पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव की जय, श्री सौपाज की जय, नमस्कार श्री हरिदास ठाकुर जी की जय, जगत गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू जी. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. थँक्यू सो मच. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.